टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य खुर्दचे इनामदार प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव. नमस्कार रसिक हो, मी प्राध्यापक लेले तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज इथे माझ्या आदर अनादर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्याचसोबत आमच्या विभागात एक नवीन ग्रंथालय इथे सुरू होत आहे, त्याचं सुद्धा उद्घाटन आहे. आणि या शुभप्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेत्री मिस लॉली यांना इथे आम्ही आमंत्रित केलं आहे. मंडळी, माझ्या आदर अनादर या उत्तम अशा साहित्यकृतीचं प्रकाशन हे लॉली नावाच्या अभिनेत्रीच्या हस्ते होतं आहे. यावरून साहित्य विश्वाची किती लॉली आहे याचा साधारणतः अंदाज तुम्हाला आला असेलच. ॲक्च्युली आमचे स्थानिक आमदार यांच्या दबावामुळे मिस लॉली माझ्या पुस्तकाच्या नशिबी आली आहे. माझ्यासारखा एक उच्च विभूषित प्रकांड पंडित मिस लॉली यांचं स्वागत करतोय. प्लीज मिस लॉली यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मॅडम 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 इथे पुस्तकाचं प्रकाशन सोहळा आयोजित केलाय, तुम्ही नाचताय का इथे? हाय हाय एव्हरीवन, हाय. ओ प्लीज डोंट स्नॅप प्लीज. डोंट स्नॅप. ओके ओके. स्पॉट दादा. मॅडम मॅडम या मॅडम ॲक्च्युली इथे तुम्ही स्पॉट दादा ना, इथे शूटिंग चालू नाही आहे. माझ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आपण इथे आयोजित केला आहे. ओ या है ना? आय एम एक्सक्लेमेटरी सॉरी. नाही ठीक आहे, पण ते एक्सक्लामेटरी असं नाही आहे, एक्स्ट्रीमली सॉरी असं. दॅट इज दॅट. या दॅट इज दॅट. तेच ते. ओके ओके ओके. तुम्ही लेखक? लेखक. एम आय राईट? तुम्ही लेखक? हा मीच लेखक. तुम्ही कसं ओळखलं? दुसऱ्यांच्या चुका काढण्याची खास. यु नो इचिंग. ओके देन आपण स्टार्ट करूया उच्चाटनाला. एक मिनिट. नाही कोणाचं उच्चाटन करताय? पुस्तकांचं उच्चाटन आहे. नाही नाही मॅडम, मुळात प्रश्न हा उद्घाटन असा आहे आणि पुस्तकाचं प्रकाशन करतात, उद्घाटन हे ग्रंथालयाचं करायचं आहे. ओके ओके. ॲज यू वॉक. ॲज यू वॉक. तसंही चालेल. एकदा जोरदार वाजवा टाळ्या मिस लॉलींसाठी. एकदा जोरदार टाळ्या. येस येस. मॅडम मॅडम हो, हे काय चाललंय? ते लिपस्टिक लागेल ना इथे. असं केलं तर लिपस्टिक लागेल. सो नाही नाही ओके. मॅडम हे माझं पुस्तक. नाईस बुक. नाईस नेम. धर. धर. आणा धर. व्हेरी अट्रॅक्टिव्ह. नो नाही रसिका, असं नाव नाही आहे. आय एम सॉरी मॅडम, ते आधर अनाधर असं नाही आहे ते. दॅट इज नाही आदर अनादर असं लिहिलंय ते. आदर अनादर. ओ आय एम एक्सक्लेमेटरी सॉरी. लिटरली यु नो आय डोंट मीन टू यू हर्टिंग ब्रोकन. आय एम सॉरी. नाही काही प्रॉब्लेम नाही. मी लॉली मॅडमना विनंती करतो की माझ्या पुस्तकातला एक परिच्छेद वाचून त्यांनी माझ्या पुस्तकाचं प्रकाशन करावं. मॅडम प्लीज. मी हे बुकिंगचं रीडिंग करायचं. प्रथम आवृत्ती 2000. एवढा सुरुवातीपासून आहे.
एवढ्या मॅडम एवढ्या सुरुवातीपासून नाही? नाही. माझी पहिली जी लघुकथा आहे ना त्याचा पहिला उतारा वाचा. उतारा यू मीन उतारा ह्याच्यातला उतारा. हा ही माझी ओके 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 या या हा सख्यानो मी वाचते मनापासून ऐका. हा मला दर वाढवून पाहिजे. मला दर वाढवून पाहिजे. मी किती सोस लेलेच. नाही नाही एक 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 उतार. कुठे जीव घे. हो हो ते मॅडम एक मिनिट एक मिनिट हे काय वाचताय तुम्ही? उतार हा उतार. नाही नाही लेले चढ वगैरे असं काही लिहिलं नाही हो मी. लेले चढ एक मिनिट वाचा. सी सी हिअर सी वॉच. लेले चढ उतार. मॅडम तुम्ही नको तिकडे पॉज देताय, नको तिकडे शब्द तोडताय. ते असं नाहीये. ते वाचा वाचा. मला आदर पाहिजे. ओके मी सोसलेले चढ उतार खूप भयानक होते. असं ते सोसलेले चढ उतार. तुम्ही सोसलेले मधला लेले आणि चढ उतार मधला असं नाहीये ते. मॅडम माय मिस्टेक. मी माझ्या पुस्तकाचं प्रकाशन इथेच झालं असं जाहीर करतो. ते तसं नाहीये. माय मिस्टेक. नो इश्यू. आपण आता लगेच ग्रंथालयाचं उद्घाटन मिस लॉली यांच्या हस्ते करूया. म्हणजे या सगळ्या बुकिंगची रीडिंग मी करायची आहे. ग्रंथालयातले सगळे बुकिंग वाच ना. या या. आणि आम्हाला कानात अटॅक घेऊन आम्ही मेलो तर. मॅडम आपण रिबिन कापूया. ओके फिट कापून. फिट 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 नाही हो फिट. हा तेच ते दॅट इज ठीक आहे. ते कापून आपण उद्घाटन करूया. Okay, पण fine. तत्पूर्वी मला ग्रंथालयाविषयी एक दोन शब्द बोलायचे आहेत प्लीज. पीपल्स ना उस्तू का व्हेरी माइकिंग अँड ऑल प्लीज टेक माइक. आय एम हिअर सिटिंग. यू कंटिन्यू टू डुईंग प्लीज. झालं बोलू. या या प्लीज. तर रसिक हो, ग्रंथालय म्हणजे काय? ग्रंथालय म्हणजे सर्वसाधारणपणे छापील आणि हस्तलिखित ही जी असते छापील आणि हस्तलिखित ही जी सर्वसाधारणपणे छापील आणि हस्तलिखित. का हसताय तुम्ही? हसताय का? ते तुम्ही बोलले ना हसत लिखित तर मी रिस्पॉन्ड केलं तुम्हाला. रिस्पॉन्ड. नाही मॅडम हस्तलिखित म्हणजे हाताने लिहिलेले असा त्याचा अर्थ होतो. ओ आय एम सॉरी. नाही नाही इट्स प्लीज यू कंटिन्युटी. ओके नो. या या. तर सर्वसाधारणपणे छापील आणि हस्तलिखित हो बघा हो. मॅडम तुमचं प्लीज नको. इथे प्रकाशन माझं. मी लेखक आहे. प्लीज 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 कंटिन्यू मॅडम. हा आणि मला एक कळत नाहीये तुम्ही का बोलताय ग्रंथालयाविषयी. ग्रंथालयाविषयी मी बोलणार. मी बोलणार कारण मी चीफ गेस्ट आहे. मी चीफ गेस्ट आहे. मी ग्रंथालयाविषयी बोलणार. मुळात शब्द ग्रंथालय असा आहे मॅडम तो. एक मिनिट तुम्ही मला नका शिकवू प्लीज. लर्न करताय. तर सख्यानो मी कोण ग्रंथालयाविषयी बोलणारी. ग्रंथालयाचं माझ्या आयुष्यात खूप सारी महत्व आहे. यु नो जसं साहित्य विश्वामध्ये हे इम्पॉर्टंट आहेत. प्लीज यू डोंट ब्रेकिंग. मॅडम ते इम्पॉर्टंट वेगळं होतं. ते इम्पॉर्टंट हे वेगळं आहे. तुम्ही महत्व बोला. दॅट इज दॅट. प्लीज यू डोंट ब्रेकिंग. नका ना. आणि मुळात तुम्ही लायब्ररीत कधी गेला आहात आयुष्यात? गेलात. मी लायब्ररीतच असायची.
कोपऱ्यात मी माझ्या बॉयफ्रेंड बरोबर गप्पा मारायची. यु नो माझा मूड आला की आम्ही दोघं पुस्तक आडवे ठेवून जुजबी गप्पा पण मारायची. ही जी मी काही डेव्हलप झाली आहे ना ती लायब्ररी मध्ये. मॅडम मॅडम काय बोलताय तुम्ही मॅडम? काहीतरी चुकीचा अर्थ निघेल काय बोलताय? नाही तुम्हाला माहिती नाही पुस्तकांचे आपल्या आयुष्यात किती फायदे आहेत यु नो. या सगळ्याच्यात पुस्तक वाचतात हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे का? एक मिनिट, मी खूप वाचन केलंय माझ्या आयुष्यात आणि आज मी काही पुस्तकं सुद्धा आणली आहेत माझ्या सोबत. ते आम्ही आज डोनट्स करणार आहे. हो डोनट्स पावाचे बनवतात. डोनेट म्हणायचं का तुम्हाला मॅडम? हा दॅट इज दॅट. हा. तर ते आज मी तुम्हाला इकडे डोनट्स करणार आहेत. एक मिनिट हा. मॅडम त्याआधी आपण हे करून घेऊया. नाही एक मिनिट, हे बघा ही माझी आणि मी ह्यांना विनंती करते की ह्यानी ही पुस्तके नम्रतेने संभेरावी स्वीकारावी. मॅडम मॅडम ही कसली पुस्तकं आणली तुम्ही? रात शबनमी, बेस्ट सेलर, एक रात दोनों साथ, मोस्ट अवेटेड, एक माली दो मालकीन. हाऊसफुल. मॅडम ही कसली पुस्तकं आणली तुम्ही? अहो या पुस्तकानेच तर माझा आज जो काही विकास झालाय त्याच्यामुळेच झालाय. नाही, बघा मॅडम ही अशी पुस्तकं ग्रंथालयात येऊन लोक का वाचतील? वाचतील तुटून हा? तुटून पडतील तुटून मग आणि नेतील तर परत आणणार पण नाहीत, घरीच ठेवतील असं प्रेम करून. मॅडम एवढे फायदे ही हो पुस्तकं. सगळं मान्य, पण अशी पुस्तकं आम्हाला ग्रंथालयात नाही ठेवता येणार. ठीक आहे फाईन. हा मग माझी ऑटोमोबाईल ठेवा. काय ठेवा? ऑटोमोबाईल म्हणजे तुम्ही लेखक आहात ना, मला एवढं माफ करा. ते स्वतःच्या आयुष्यावर जीवनावर लिहतात, ते ऑटोमोबाईल जीवनावर लिहतात. ऑटोबायोग्राफी म्हणतात हो त्याला. या ऑटो तुमचं आत्मचरित्र लिहिलंय? लिहिलं नाहीये. मग? तुम्ही लिहणार असं आमदाराने सांगितलंय मला माझ्या आयुष्यावर. ए शाणे लय झाला तुझा आता. एक मिनिट. एक माझा एक खूप बोललीस तू आता. तर आमदारांनी प्रेशराईज केलं ना म्हणून तुला इथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलंय. म्हणून मी इतका वेळ सहन करतोय, कळलं का? एक मिनिट. एक तू आहे घे काय कातरून आलेस ना इकडून केसा ते घरी सांगायची इकडे. लेखक म्हणून आतापर्यंत संयम बाळगून होतो. खूप झालं तुझं. मी पण खूप ऐकून घेतलं. मी आज जी काय आहे ना ती माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर आहे. आत्ताच्या आता निघ इकडून. नाही. निघ इकडून. जीवनात काही केलंयस का? नैतिक कसं केलंय? सगळं नैतिकच केलंय. शट अप. निघ आताच्या तिकडून. चालतो इकडून. मला क्राय फुटतंय. काय फुटतंय? क्राय फुटतंय मला. अगं पंच फुटत असतो का? काय नसतं फुटत. एनीवन हॅव टिश्यू. हे बघ ऐका माझं एनीवन हॅव टिश्यू. इथे काही मिळणार नाही. इथून माझ्या कार्यक्रमात निघून. ओके. खूप बोलले मला. स्वतःच्या कर्तृत्वावर भीती आले तरी मला बोल. आमदारांना तुमची कंप्लेंट करणार. तुमचा पुस्तकाचा उच्चाटनच नाही होऊ देणार. ए भावाने हे काय केलंस? तुम्ही टिश्यू नाही दिला, मी पानं फाडली. तुझ्या अन्नाची काय? अहो, पण-